श्री स्वामी समर्थ. उद्या श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आणि उद्या नागपंचमी सुद्धा आहे. खूप चांगला संयोग आहे. हा संयोग 23 वर्षांनी जुळून आलेला आहे. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला काही विशेष उपाय करायचे. त्याने आपल्या कुंडलीतला राहू केतूचा प्रभाव जो आहे तो कमी होईल. कालसर्प दोष आहे त्याचा प्रभाव कमी होईल. उद्या आपल्याला काय करायचंय, आपल्या उद्या घरात नागोबाची पूजा करायची. आपल्याकडे आपण नागपंचमीला सकाळी लवकर उठायचंय. आपल्याकडे नाग नरसोबाचा जो कागद असतो तो चिटकून भिंतीला चिटकवा किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर चिटकवा. त्याला तुम्हाला किंवा तुम्ही नागाचे चित्र काढू शकता पाटावरती, किंवा पाटावर तुम्ही तांदळाचे नाग सुद्धा काढू शकता. म्हणजे 2 तांदळांनी 2 मोठे नाग काढायचे, 2 छोटे नाग काढायचे. त्यांना मग तुम्ही हळद कुंकू अक्षता अर्पण करा. फोटो आहे त्याला फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे. सोबत तुम्हाला दुर्वा आणि आघाड्याचे त्यांना हार घालायचा आहे. त्यांना कापसाचा जे आपण वस्त्र म्हणतो ते अर्पण त्यांना करायचे, ते अर्पण करायचे. त्यांना दूध लह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांना धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, त्यांची आरती करायची. अशा पद्धतीने आपल्याला उद्या नागोबाची पूजा करायची. तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने केलं तरी चालेल. प्रत्येक घराची पद्धत वेगळी असेल, तुम्ही त्या पद्धतीने करा. तसंच सोबत आपल्याला संध्याकाळी शिव मंदिरात जायचंय, किंवा दिवसभर कधी जमेल तेव्हा शिवपिंडीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करत आहे. पंचामृत म्हणजे दूध, दही, मध, तूप, साखर आणि पंचामृत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करायचा. अभिषेक करताना तुम्ही ओम नमः शिवाय हा मंत्र जप केला तरी चालेल, खूप छान राहील. सोबत तुम्हाला एक पांढरं फुल अर्पण करायचंय, एक बेल अर्पण करायचं. त्या बेलावरती तुम्हाला चंदनाने राम लिहायचे. 3 पानांवरती राम लिहायचं आणि ते पान तुम्हाला ते उलट अर्पण करायचे. त्याचं ते मागचं देठ आहे ते काढून टाकायचे. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे उद्या अभिषेक करायचा, चंदन अर्पण करायचंय भगवान शिवांना. अशा पद्धतीने अभिषेक झाला की तिथे शक्य असेल, तिथे जागा असेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप करा, किंवा ओम नमः शिवाय मंत्र तुम्ही 108 वेळा जप करा. हे केल्यामुळे आपल्या कुंडलीतला कालसर्प दोष असेल, किंवा राहूची महादशा, केतूची महादशा असेल, त्याचा प्रभाव खूप कमी होतो. आपला मानसिक त्रास, शारीरिक त्रास जो असतो तो कमी होत जातो. आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे उद्या हे उपाय नक्की करा. न चुकता प्रत्येकाने करा. भले तुम्हाला कोणता दोष नसेल, काही नसेल तरी महादेवाची पूजा उद्या नक्की करा. कारण नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आलेत आणि हा संयोग 23 वर्षांनी आलेला आहे. त्यामुळे हा खूप चांगला दिवस आहे. उद्या ते उपाय करण्यासाठी खूप प्रभावी राहणार. त्यामुळे आपली ही सेवा उद्या करायची आहे. नागदेवाला आणि भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय आपल्याला छोटे सिंपल उपाय ते आपल्याला करायचे. त्यामुळे उद्या नागपंचमीला नक्की उपाय करा. सोबत एक तांब्याचा गडू घ्या, त्यात तांब्याभर पाणी घ्या, थोडी चिमूटभर साखर. तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत, 4 मेंबर ते 4, 5 ते 5 ते 5 चमचे कच्चे दूध टाका. त्यात शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाका आणि सगळ्यांनी त्यात आपला चेहरा बघायचा आहे आणि मग ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. आणि कालसर्प दोषाचा प्रभाव खूप कमी होतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.